11 नोव्हेंबर 2025 रोजी या काकांच्या जीवनामध्ये आबाळ कोसळलं, कारण की यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांचं तोंड, हात, पाय सगळं वाकडं झालं. त्यांना खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. इवन त्यांच्या तोंडातून इथून लाळ गळत होती. डॉक्टरकडे घेऊन गेले, डॉक्टरांनी ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणाले 6 महिन्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो, तरी आम्ही काही गॅरंटी घेत नाही. ह्या प्रभूमध्ये त्यांच्या बहीण आहेत. ह्यांनी या काकांना आपल्या चर्चमध्ये आणलं. शनिवारी त्यांनी वचन ऐकलं. वचन ऐकल्यानंतर तुमची प्रार्थना ऐकली. त्यांनी प्रार्थनेसोबत तुमच्या सहमत झाले आणि अचानक प्रभू येशूनं जे 6 महिने डॉक्टरांनी गॅरंटी पण नव्हती घेतली, तिथं प्रभूनं चमत्कार केला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पर्श केला आणि चमत्कार रीतीने त्यांना त्या पॅरालिसिसच्या अटॅक मधनं बाहेर काढलं आणि त्यांना नॉर्मल केलं. हा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केला. ते म्हणाले, प्रभू तू मला आरोग्य दिलं म्हणून मी चर्चला येऊन स्टेजवरती येणार, वेदीवरती येणार आणि साक्ष देणार आणि प्रभू येशूचा गौरव करणार. हालेलुया. खरं आहे. बोलता येत नव्हतं मला काही, बोलता येत बोलता नव्हतं पण येत अजिबात. नव्हतं. लाळ गळत होती, लाळ गळत होती. आता बरं वाटते. आता बरं वाटतंय. तुम्हाला काय म्हणायचंय? ते त्यांच्या मिसेसने मला फोन केला, म्हणजे सिस्टर प्रेयर करा तुम्ही. त्यांना मंगळवारी ऍडमिट केलं आणि प्रभूंनी त्यांना तिसऱ्या दिवशी आरोग्य दिलं. हालेलुया. पूर्ण सरळ तोंड झालं. 5व्या दिवशी डिस्चार्ज मिळाला त्यांना. अरे वा. प्रेज द लॉर्ड. थँक यू फादर फॉर प्रेज द लॉर्ड. आमेन. थँक यू फादर. आमेन.